जरांगे पाटलांच्या रोड शो मध्ये हजारोंचा जनसमुदाय त्या ठिकाणी बघायला मिळतोय। बीडमध्ये मनोज जरांगे यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली आहे। तब्बल 251 जेसीबींच्या माध्यमातून जरांगेंवर पुष्पवृष्टी करण्यात आली आहे। आरक्षणासाठी सरकारला दिलेली मुदत उद्या संपते आणि त्या अनुषंगानेच आज बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांची इशारा सभा होणार आहे। त्या सभेआधीच मनोज जरांगे पाटील यांचा रोड शो झालाय। यावेळेस त्यांच्यावरती पुष्पवृष्टी करण्यात आली आहे। तब्बल 251 जेसीबींच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करण्यात आली आहे। मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 24 डिसेंबर पर्यंत मुदत दिली आहे। मात्र ही मुदत संपण्यापूर्वीच बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांचे आता निर्णायक इशारा सभा आयोजित करण्यात आली आहे। याच सभेमधून आंदोलकांची आता आंदोलनाची पुढची दिशा देखील ठरवली जाणार आहे। त्यामुळे आता बीडमधील सकल मराठा समाजाच्या वतीनं सभेची जय्यत अशी तयारी करण्यात आली आहे। तब्बल 100 एकरावरती ही सभा पार पडणार आहे, तर आयोजकांकडून ही संपूर्ण माहिती देण्यात आली आहे। बीड मधली ही लाईव्ह दृश्य आपण बघू शकतोय। मनोज जरांगे पाटील यांच्यावरती खरं तर 251 जेसीबींच्या सहाय्यानं पुष्पवृष्टी करण्यात आली आहे। त्या ठिकाणी आता सध्या त्यांचा रोड शो सुरू आहे। आपण ही लाईव्ह दृश्य लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकताय। मनोज जरांगे पाटील यांची अगदी थोड्याच वेळात इशारा सभा असणार आहे। त्या इशारा सभेमध्ये जरांगे नेमकी कोणती भूमिका मांडणार, नेमकं काय बोलणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे। मात्र त्याआधी जरांगे पाटील यांचा रोड शो आपण पाहतोय लोकशाही मराठीच्या माध्यमातून। 251 जेसीबींच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करण्यात आली। आरक्षणासाठी सरकारला दिलेली मुदत आता उद्या संपते आणि त्या अनुषंगानेच आज मनोज जरांगे पाटील यांची इशारा सभा आहे। त्या सभेआधीच मनोज जरांगे पाटील यांचा बीडमध्ये मोठ्या प्रमाणात रोड शो असल्याचं आपण बघतो। या ठिकाणी हजारोंच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित असल्याचं आपण बघतोय। खरं तर 251 जेसीबींच्या माध्यमातून जरांगेंवरती पुष्पवृष्टी करण्यात आली आहे। त्या ठिकाणी हजारो मराठा बांधव उपस्थित असल्याचं आपण बघतोय। मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 24 डिसेंबर पर्यंत मुदत दिली आहे। मात्र ही मुदत संपण्यापूर्वीच बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांची आता इशारा सभा आहे आणि त्या अगोदरच रोड शो घेतला जातोय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विकास माने यांच्याकडून। विकास, नेमके काय अपडेट आहेत? आपण बघतो आता सध्या त्या ठिकाणी रोड शो सुरू होतोय, नेमकी सभा कधी सुरू होणार आहे? विकास, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? काही तांत्रिक कारणांमुळे आपला आवाज विकासपर्यंत पोहोचत नाहीये। आपण ही लाईव्ह दृश्य बघतोय बीड मधली। मनोज जरांगे पाटील यांचा सध्या त्या ठिकाणी रोड शो सुरू आहे। आज मनोज जरांगे पाटील यांची इशारा सभा आहे। त्या सभेत जरांगे नेमकी कोणती भूमिका मांडतायत, नेमका काय निर्णय जाहीर करतात याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे। मात्र त्याआधी आता जरांगेंचा रोड शो सुरू आहे। त्या ठिकाणी आपण बघतोय हजारोच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित आहेत। 251 जेसीबींच्या माध्यमातून त्यांच्यावरती पुष्पवृष्टी करण्यात आली। आरक्षणासाठी सरकारला दिलेली मुदत ही उद्या संपते आणि त्या अगोदरच जरांगे पाटील यांची आज इशारा सभा होतीये। त्या सभेत जरांगे काय बोलतायत, कोणती भूमिका मांडतात याकडे आपलं लक्ष असणारच आहे। मात्र त्या सभेआधी रोड शो आपण बघतोय, बीडमध्ये रोड शो सुरू आहे। या ठिकाणी हजारोंच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित आहेत। ही मुदत संपण्यापूर्वीच आता बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांची निर्णायक इशारा सभा आयोजित करण्यात आली आहे। तर या सभेतूनच आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार असल्याची माहिती आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले जात आहेत। ओंकार, आपण बघतोय सध्या त्या ठिकाणी रोड शो सुरू आहे। जरांगेंची सभा नेमकी कधी सुरू होतीये? तर काही तांत्रिक कारणास्तव आपल्या संपर्क होत नाहीये। मात्र आपण बीड मधली ही दृश्य पाहतोय। त्या ठिकाणी हजारोंच्या संख्येने सध्या मराठा बांधव उपस्थित आहेत। बीड मधली ही लाईव्ह दृश्य तुम्ही लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकताय। आपण बघतोय 24 डिसेंबर, अर्थातच अवघे 24 तासही उरले नाहीयेत। मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला इशारा आता संपत आला असून आज इशारा सभा घेण्यात येणार आहे आणि त्या सभेमध्ये मनोज जरांगे पाटील नेमकं काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 24 डिसेंबर अर्थातच उद्या मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम हा संपतोय। त्यानंतर नेमकी सरकार कोणती भूमिका घेतंय, त्यावरती जरांगे कशा पद्धतीने भूमिका मांडतायत हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे।
मात्र त्याआधीच जरांगे पाटील यांच्याकडून इशारा सभेचं आयोजन करण्यात आलंय। या सभेमध्ये मनोज जरांगे पाटील काय बोलतायत याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे। त्या ठिकाणी आपण बघतोय बीड मधली ही दृश्य आहेत, हजारोंच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित आहेत। तब्बल 251 जेसीबींच्या सहाय्याने मनोज जरांगे पाटील यांच्यावरती पुष्पवृष्टी करण्यात आली आहे। लोकशाही मराठीच्या माध्यमातून तुम्ही ही लाईव्ह दृश्य बघू शकताय कशा पद्धतीने त्या ठिकाणी मराठा बांधव उपस्थित आहेत ते। या संदर्भात पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी यांच्याकडून आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात। ओंकार, आपण बघतोय मनोज जरांगे पाटील यांची आता सध्या रोड शो सुरू आहे, सभा नेमकी कधी सुरू होतीये? नक्कीच जर वर्षा पाहिलं तर बीड मध्ये मनोज जरांगे पाटील यांची इशारा सभा जी आहे ती आयोजित केलेली आहे। या ठिकाणी मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव जे आहेत ते आता दाखल तर काही तांत्रिक कारणास्तव ओंकारचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये। तर आपण ही बीड मधली दृश्य बघतोय। मनोज जरांगे पाटलांचा सध्या बीड मध्ये रोड शो सुरू आहे। इशारा सभेआधीच मनोज जरांगे पाटलांचा हा रोड शो सुरू आहे। जरांगे पाटलांच्या रोड शो मध्ये हजारोंचा जनसमुदाय आपण बघतोय। बीड मध्ये मनोज जरांगे पाटील यांच्यावरती पुष्पवृष्टी करण्यात आली आहे। तब्बल 251 जेसीबींच्या माध्यमातून त्यांच्यावरती पुष्पवृष्टी करण्यात आली आहे। आरक्षणासाठी सरकारला दिलेली मुदत ही उद्या संपते आणि त्या अनुषंगानेच आज इशारा सभा घेतली जाते। या सभेत जरांगे पाटील नेमकं काय बोलतायत, सरकारला कोणता इशारा देत आहेत हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। तर संपूर्ण होत असताना मनोज जरांगे पाटील यांचे शिष्टमंडळ सरकारच्या शिष्टमंडळानं भेट घेतली होती, त्यावेळेस त्यांच्यामध्ये चर्चा देखील झाली आहे। मात्र सगळं अडलं ते सगळे सोयरे या शब्दावरून। सरकारने दिलेला शब्द सगळे सोयरे यामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या अनेक मागण्या आहेत। त्या अनुषंगाने आता सरकारचं आणि शिष्टमंडळाचं चर्चा होती ती कुठेतरी सगळे सोयरे या शब्दावर अडल्याचं बघायला मिळालं आणि त्या अनुषंगानेच आता जरांगेंची आज इशारा सभा होतीये। या सभेत नेमकं काय बोलतायत जरांगे, नेमकी कोणती भूमिका स्पष्ट करतायत हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। तर उद्या सरकार कोणती भूमिका मांडतंय, कोणता निर्णय घेतंय, मराठा आरक्षणासंदर्भात काय निर्णय घेतंय, सरकारकडून कोणता निर्णय घेतला जातो हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। त्यानंतर मनोज जरांगे पाटील नेमकी कोणती भूमिका स्पष्ट करतात हे देखील बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। तर मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही अशी मेन मागणी अशी म्हणावी लागेल। तसेच आता ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 24 डिसेंबर पर्यंत मुदत दिली आहे। मात्र ही मुदत संपण्याआधीच बीड मध्ये मनोज जरांगे पाटील यांची इशारा सभा होणार आहे। त्या सभेआधीच मनोज जरांगे पाटील यांचा रोड शो त्या ठिकाणी सुरू आहे, तो आपण बघतो। लोकशाही मराठीच्या माध्यमातून हजारोंच्या संख्येने त्या ठिकाणी मराठा बांधव उपस्थित आहेत। तर 251 जेसीबींच्या सहाय्याने मनोज जरांगे पाटील यांच्यावरती पुष्पवृष्टी देखील करण्यात आली आहे। ही लोकशाही मराठीच्या माध्यमातून तुम्ही लाईव्ह दृश्य बघू शकता। बीड मधली ही दृश्य आहेत। अगदी थोड्याच वेळात जरांगेंची सभा सुरू होईल। या सभेत जरांगे काय बोलतील याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे। जरांगेंची आणि शिष्टमंडळाची जी चर्चा होती ती सगळे सोयरे या शब्दावर अडली होती। त्यानंतर आता शिष्टमंडळाकडून सरकारला कोणतं निवेदन दिलं जात आहे, जरांगेंच्या नेमक्या मागण्या अधिकच्या आहेत त्या कोणत्या आहेत, सरकार कशा पद्धतीने ते मान्य करतंय की कोणती दुसरी भूमिका जाहीर करतंय हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। तर उद्या सरकारकडून नेमकी काय भूमिका घेतली जाते, कोणता निर्णय जाहीर केला जातोय याकडे आपलं लक्ष असणारच आहे। त्यावरती मनोज जरांगे पाटील नेमकी काय भूमिका जाहीर करतायत हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर 24 डिसेंबरच्या अगोदरच अर्थात आज जरांगेंची इशारा सभा होतीये। या सभेमध्ये जरांगे काय बोलतायत, सरकारला नेमका कोणता इशारा देतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर सरकारकडून 24 डिसेंबरच्या ऐवजी वेळ वाढवून द्यावा अशी मागणी कुठेतरी केली जात होती। मात्र जरांगे तरी देखील आपल्या मागणीवर ठाम असल्याचं आपण बघतोय। 24 डिसेंबर हा शेवटचा दिवस आहे। सरकारला जे करायचं आहे, जे निर्णय घ्यायचे आहेत ते त्याच दिवशी घ्यावे असं देखील जरांगेंनी म्हटलं आहे। 251 जेसीबींच्या माध्यमातून जरांगेंवरती पुष्पवृष्टी करण्यात आली आहे। बीड मधली ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय लोकशाही मराठीच्या माध्यमातून। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।